हालेलुया. यानं खरोखर प्रभू येशू ख्रिस्त बोलला ना, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. आमेन. आपल्याला खरोखर ते विपुलपणाचं जीवन आपल्याला त्यावेळेस मिळते ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. काय करतो आपण? विपुलपणाचं जीवन, आशीर्वाद हे केवळ आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस येतात ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. एक गोष्ट सांगायची झाली, या पृथ्वी खाली एकच नाव आहे ज्या नावामुळे आपण आशीर्वादित होतो. हालेलुया. ते नाव कोणाचं आहे? प्रभू येशूचं नाव. आमेन. आता महत्वाची गोष्ट, केवळ प्रभू येशूच्याच नावामध्ये, केवळ येशूच्याच नावामध्ये आशीर्वाद आहे. का? प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे बायबल सांगतं या जगातील प्रत्येक माणसाने पाप केलेले आणि पापाची शिक्षा मरण, आजार, शाप, दुःख आणि नरक हे प्रत्येक माणसाला प्राप्त झालेले आहे. प्रत्येक माणसाने पाप केल्यामुळं कोणताही माणूस हा आशीर्वादित होऊ शकत नाही. कोणताच माणूस आशीर्वादित होऊ शकतच नाही. पण खरोखर प्रभूला खूप धन्यवाद की बायबल सांगतं आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त शापित झाला. हालेलुया. आणि त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला. त्याच्या रक्ताचा एक एक थेंब अर्पण केला. तो प्रभू येशू मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. हालेलुया. आणि तो आज पण जिवंत आहे. हालेलुया. येशू जिवंत आहे म्हणजे काय? येशू जिवंत आहे म्हणजे तो शापित नाहीये, तो आशीर्वादित आहे. जी प्रत्येक गोष्ट शापित असते ती मरती आणि नष्ट होऊन जाते, पण येशू शापित नाहीये. येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि तो आज पण जिवंत आहे आणि तो सदा सर्व जिवंत राहणार आहे. आणि त्या येशूमुळं प्रियांनो तुम्ही आणि मी सुद्धा आशीर्वादित झालेलो आहोत. हालेलुया. ओके. हालेलुया. प्रियांनो खरोखर ना की जे प्रभू येशूच्या द्वारे जे आशीर्वाद आहेत त्याला कोणतीच सीमा नाहीये किंवा प्रियांनो खरोखर ते अगणित आहेत. कसे आहेत ते? अगणित. आमेन. पण एनिवे, आज जे देवाचं वचन प्रभूने मला दिलं ते थोडंसं वेगळं आहे. हालेलुया. कारण जर प्रियांनो तुम्ही टीव्ही बघत असाल, तुम्ही जर आजचा न्यूजपेपर वाचला असेल, तर तुम्हाला टीव्ही मध्ये आणि त्या न्यूजपेपरवर तुम्हाला ही न्यूज मिळाली असेल की जे बायबल मध्ये 2500 वर्षापूर्वी ज्या गोष्टी लिहिल्या आज आपल्या डोळ्यासमोर त्या पूर्ण होत आहेत. किती? ज्या बायबल मध्ये ज्या गोष्टी एझेकिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, एझेकिएल 38 आणि 39 मध्ये जे लिहिलेले आहे की शेवटच्या काळामध्ये एक युद्ध होणार आहे. काय होणार आहे? आणि त्या युद्धामध्ये इतके लोक मरणार आहेत ना, तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये असं म्हटलं की बुलडोझरनी डेड बॉडीज उचलतील. काय? बुलडोझरनी असे ते इतके लोक मरणार आहेत या युद्धामध्ये की बायबल मध्ये असं म्हटलं ना की लोक अशी एक सेपरेट, तुम्हाला माहिती आहे का, असे डिपार्टमेंट नेमण्यात येणार आहे. कशासाठी? जे मेलेले लोक, जे म्हणजे जे मेलेले आहेत ना त्यांना शोधण्यासाठी. आहे की नाही? आपण पाहत आहोत की ते जे युद्ध जे एझेकिएल 38 आणि 39 मध्ये लिहिलं, तुम्ही जर कालपासून तुम्ही जर बघा, मी चर्च मध्येच इथं होतो काल आणि आमचा विषय झाला, ब्रदर चौहान आणि मी इथं होतो आणि मी बोललो, ब्रदर ते युद्ध सुरू होणार आहे मला असं वाटतंय. आणि मी ज्यावेळेस घरी गेलो तर लगेच मी न्यूज बघितली की खरोखर
जे अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण देशावर हल्ला केलेला आहे. आणि खरोखर जे बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी आज काय होते, आपल्या डोळ्यासमोर प्रियांनो पूर्ण होते. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या गोष्टी जर पूर्ण होते तर एक गोष्ट तुम्ही खात्रीने समजू शकता, जर ही गोष्ट पूर्ण झाली सर्व पूर्ण होणार. जर ही गोष्ट पूर्ण झाली तर बायबलमध्ये हे पण लिहिलेले, जो येशू ख्रिस्त आज स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, बायबलमध्ये हे पण लिहिलेले, तो येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या पृथ्वीवर येणार आहे. हालेलुया. आणि तो येशू ख्रिस्त या जगामध्ये 1000 वर्ष राज्य करणार. आणि ती वेळ खूप 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 म्हणजे मी असं बोलल ना की ती घटना खूप लवकर होणार आहे. जी शेवटच्या काळाच्या ज्या भविष्यवाणी आहेत त्या सर्व भविष्यवाणी विशेष करून या 2026 पासून ज्या वेळेस पासून 2026 सुरू झालेला आहे, त्या बायबलच्या भविष्यवाणी खूप लवकर लवकर पूर्ण होते. हालेलुया. अनेक दिवसांपासून तुम्ही बघत असाल ना की ज्या घटना आहे ना पटापट 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 व्हायला लागलेल्या आहेत. हालेलुया. आणि मग तुम्हाला समजलं असेल ना की जो इराण देशामध्ये 1979 मध्ये तुम्हाला माहिती आहे का, तिथं एक इस्लामिक रेव्होल्यूशन झालं. जे मुसलमान लोकांनी काय केलं, पूर्ण त्या देशावर ताबा घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे तिथं जे आयतोल्ला खोमेनी आणि खामेनी हे सर्व जे लोक आहेत, हे जे मुसलमान लोकांचे जे लीडर आहेत, त्यांचं राज्य इराण देशामध्ये सुरू झालं. आणि तुम्हाला माहिती आहे आता जवळजवळ 1979 पासून तर आता 2026 म्हणजे किती वर्ष झाले? किती वर्ष? जास्त झाले. ऑलमोस्ट 47 इयर्स झाले ना. 47 इयर्स. 47 वर्षापासून या लोकांचं राज्य तिथं चालू होतं. पण काल तुम्हाला माहिती आहे प्रियांनो काय झालं, इस्रायल देशाने आणि अमेरिकेने हा जो त्यांचा सुप्रीम लीडर होता तो या युद्धामध्ये आता न्यूज आलेली आहे तो मरण पावलाय. काय झाला? तो मरण पावला. आणि प्रियांनो तसं पाहायला गेलं कोणाचं मरण ही चांगली बातमी नाहीये, पण ही चांगली बातमी. का माहितीये का? कारण हा जो माणूस आयतुल्ला खामेनी हा अणुबॉम्ब बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होता. आणि त्याची इच्छा होती हा अणुबॉम्ब बनवून इस्रायल राष्ट्रावर टाकावा. ते उघड जे देवाचं जे राष्ट्र आहे, आता तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त कुठे येणार आहे? येशूचं दुसरं आगमन कुठे होणार आहे? किती लोकांना माहिती? यरूशलेम मध्ये होणार आहे. आणि म्हणून सैतान काय बोलतो, मी ते इस्रायलच नष्ट करू. आणि हे अणुबॉम्ब बनवत होते. हे सर्व सैतान करत आहे. आपल्याला असं वाटतंय माणसं करत आहेत, तर या माणसाच्या मागे कोण आहे? दुष्ट आत्मे, सैतानाच्या शक्ती आहेत. आणि या सैतानाच्या शक्ती वारंवार इस्रायल लोकांना ना धमकी देत होत्या. आणि आम्ही अणुबॉम्ब बनवणार आहे आणि तुमच्यावर टाकणार आहे आणि तुमचं जे राष्ट्र या पृथ्वीच्या भागावरून आम्ही नष्ट करून टाकणार. पण खरोखर प्रियांनो की जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, बायबल मध्ये म्हटलं तोच त्याच्यामध्ये पडतो. हालेलुया. तर इथं आपण पाहतो खरोखर या इराणच्या लोकांनी असा ना सर्व कट कारस्थान केलं होतं की देवाच्या लोकांचा नाश व्हावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबल मध्ये म्हटलेले परमेश्वर इस्रायल राष्ट्राविषयी काय बोलतो? तू माझ्या डोळ्याच्या
बाहुलीप्रमाणे. हालेलुया. आणि खरोखर बायबलमध्ये 121 स्तोत्रामध्ये म्हटलं, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकी पण घेत नाही. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, तर आपण पाहतो परमेश्वराचीच योजना, देवाचीच योजना. कारण की जर हा व्यक्ती जर नष्ट झाला नसता तर त्याने अणुबॉम्ब बनवलेच असते आणि इस्रायल देशावर टाकले असते. पण देवाने त्या अगोदरच या व्यक्तीला नष्ट करून टाकलं. आणि आता खरोखर प्रियांनो, एक म्हणजे आता हे चांगलं झालं पण वाईट पण झालं. प्रत्येक गोष्टीविषयी, प्रत्येक भविष्यवाणीविषयी आपल्याला असंच बोलावं लागणार. हे चांगलं झालं पण वाईट पण झालं. का? कारण प्रियांनो, जसं एजेकिएल 38 आणि 39 वचनामध्ये लिहिलेले, अध्यायामध्ये लिहिलेले, की याच्यामुळं काय झालं, आता या इस्रायल लोकांनी आणि अमेरिकेच्या लोकांनी या आयतुल्ला खामेनीला तर मारून टाकलं, पण त्यांच्या बाजूने रशिया हा देश देखील आहे. जस्ट 15 दिवसापूर्वी रशिया, इराण आणि अजून काय देश मिळून जे मिलिटरीचे एक्सरसाइज आहेत ना, सराव करत होते ते युद्धाचा. आणि प्रियांनो, जस्ट 15 दिवसामध्येच इस्रायल देशाने काय केले, आता इराणवर हल्ला केलेला आहे. आणि प्रियांनो, आता काय होऊ शकतं, तर प्रियांनो, आता हे होऊ शकतं की जे एजेकिएल 38 आणि 39 मध्ये जे युद्ध बायबलमध्ये सांगितलेले, की जो रशिया देश हा काय करणार आहे, बायबलमध्ये असं म्हटलं ना, तर तुम्ही एजेकिएल 38 मध्ये म्हटलं, परमेश्वर बोलला, मी तुझ्या नाकामध्ये गळ टोचून ओढून काढली. आपण वाचूया का ते वचन? ओके, आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया. हालेलुया. आता आजचं जे वचन आहे प्रियांनो, हे लाईव्ह वचन आहे. जे न्यूज मध्ये चाललंय ना, मला असं वाटलं, कारण आपल्या सर्वांना जगामध्ये ज्या घटना, वचनामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या माहिती पाहिजे. हालेलुया. ओके, यावेळेस आपण एक वचन वाचूया. ओके, एजेकिएल याचा 38 अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो, आपण यावेळेस 1 पासून ते 5 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 5. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानव पुत्रा, मागोग देशातील गोग, जो रोश, मेशेक व तुबाल यांचा अधिपती, त्याचकडे आपले मुख करून त्याच विरुद्ध संदेश दे. त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, अरे गोगा, रोश, मेशेक व तुबाल यांच्या अधिपती, मी तुझ्या विरुद्ध आहे. मी तुला पळ काढावयाला लावेन, तुझ्या जाभडात गळ टोचून तुला बाहेर काढीन. तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार यांना बाहेर काढीन. सर्वजण सुंदर पोशाख लिहिलेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी पारजणारे अशांचा तो मोठा समूह आहे. त्यांच्यासह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कुश व पूट, गोमर व त्याचा सेना समूह, अगदी उत्तरेकडील तोगार्माचे घराणे व त्याचा सर्व सेना समूह, तसेच अनेक जातींचे लोक यांना तुझसह बाहेर काढीन. हालेलुया. तर प्रियांनो, इथे आपण पाहतो ही भविष्यवाणी, हे जे 5 वचन जे आता आपण वाचले, इथे परमेश्वर काय बोलतो? परमेश्वर बोलतो, मी तुला पळ काढायला लावीन, तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन. काय म्हटलं इथं? मी तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला काय करल? बाहेर काढीन. कशासाठी? लढाई करण्यासाठी. आता हे असंच झालं, हा माणूस मेला, हा खामेनी, जो अणुबॉम्ब बनवत होता, आहे की नाही? आणि प्रियांनो, हे असं झालेलं आहे की जसं आपण पाहतो आता जे सर्व हे युद्ध इथं आपण पाहिले ना, इथं देवाचं वचन सांगतं की तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार यांना बाहेर काढीन.
सर्वजण सुंदर पोशाख, लिहिलेले कवच व ढाल धारण केलेले, तलवारी बरसणारे अशांचा मोठा समूह आहे. कसा समूह आहे? मोठा समूह, खूप मोठं सैन्य. आणि इथं बायबल मध्ये इथं म्हटलं ना की या रूस म्हणजे रशिया याच्या बरोबर कोण कोण असणार आहे? पारस. पारस म्हणजे कोण? इराण. काल त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यांचा जो मोठा लीडर होता, धार्मिक पुढारी होता, तो मरण पावला. तर विचार करा, हे जे बायबल मध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत, आज आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होते. हालेलुया, हालेलुया. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी पूर्ण होते ते याच्यावरून म्हणजे एक गोष्ट आपण समजतो ती ही की शेवटच्या काळच्या, आता आपण शेवटच्या काळामध्ये 2000 वर्षापासून आहे बायबल प्रमाणे. 2000 वर्षापूर्वीच काय सुरू झालं? शेवटचा काळ. पण आता आपण शेवटच्या काळच्या शेवटच्या सेकंड मध्ये आहोत. कोणत्या? शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आहोत. आणि मला असं वाटतं ना की शेवटच्या काळाचा शेवटचा सेकंड 2023 मध्ये सुरू झाला, ज्यावेळेस हमासने इस्रायलावर राष्ट्र अटॅक केला. तुम्हाला आठवतं ना? हमासने काय केलं होतं? इस्रायलावर हल्ला केला. त्यावेळेसच या युद्धाची सुरुवात झाली. आणि आता हे किचकट होऊन आपण पाहतो ना की हे आता मोठं आणि मोठं होते. तर तुम्हाला माहिती आहे पियानो, आता सध्या तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस काल इराणवर हल्ला करण्यात आला अमेरिकेने आणि इस्रायलने, तर इराणने काय केलं माहितीये? जे दुसरे जे अरब राष्ट्र आहेत, अनेक राष्ट्रांवर त्यांनी हल्ला केला. त्यांनी दुबईवर हल्ला केला, त्यांनी बहरीनवर हल्ला केला, अनेक राष्ट्रांवर, 5 राष्ट्रांवर, कतारवर त्यांनी हल्ला केला. म्हणजे काय सुरू झालं? आता पहिलं फक्त इराण आणि हे होतं अमेरिका आणि इस्रायल. पण आता इराणने याच्यामध्ये कुणाला ओढले? बहरीनला ओढलं, कुवेतला ओढलं, दुबईला ओढलं, सर्व त्या भागाला त्यांनी युद्धामध्ये ओढलं. आता विचार करा, हे जर युद्ध जसे हे बायबल मध्ये लिहिलेले जर पेटत गेलं, पेटणारच आहे, कारण की ते बायबल मध्ये लिहिलेले ते होणारच आहे. ज्या बायबल मध्ये गोष्टी, ज्या घटना लिहिलेल्या आहेत प्रियांनो, ती प्रत्येक घटना होतच आहे आणि लवकर प्रियांनो या सर्व गोष्टी होते. आणि म्हणून आता एक खूप महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला आणि मला प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार राहायचं. हालेलुया. तुम्हाला आणि मला काय करायचंय? प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तुम्हाला आणि मला तयार राहायचंय. हालेलुया. तुम्हाला माहितीये की हे जे युद्ध अणुबॉम्बचं युद्ध पण होऊ शकतं. का तुम्हाला माहितीये जगामध्ये सर्वात जास्त अणुबॉम्ब कुणाकडे? रशिया या देशाकडे. अजून ते या युद्धामध्ये दाखल झालेले नाहीयेत, पण बायबलच्या भविष्यवाणीप्रमाणे जसं बायबल मध्ये म्हटलं, मी काय करेल? तुझ्या जाबाडात गळ टोचल आणि तुला बाहेर काढल. तर ते लवकरच पियांनो, तुम्हाला माहिती हा इराण देश रशिया देश या युद्धामध्ये सामील होणार आहे. आणि एक अति भयंकर युद्ध जे अणुबॉम्बचं युद्ध. तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकी देशाने काय केलं होतं? 2 शहर होते, एकाचं नाव होतं हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव होतं नागासाकी. त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकला होता. ज्यावेळेस अणुबॉम्ब टाकला, पूर्ण शहर नष्ट झालं. एका बॉम्ब मध्ये किती शहर नष्ट झालं? पूर्ण हिरोशिमा आणि पूर्ण नागासाकी काय झालं? राख, धूळ आणि पूर्णपणे नष्ट झाला. आणि आता हे जे युद्ध आहे जे बायबल मध्ये लिहिलेले, हालेलुया, जे सुरू झाले, हालेलुया,
हे युद्ध देखील अनुभवांचं युद्ध होऊ शकतं. आणि या सर्व घटना घडत असताना तुम्हाला आणि मला प्रियांनो जाग राहण्याची गरज आहे की येशू ख्रिस्त आता खूप खूप आणि खूप लवकर येणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जर प्रियांनो तुम्ही जर बघत असाल, म्हणजे आता मला हा संदेश द्यायचा नव्हता कारण आपला संदेश दुसराच चालू होता एदेन बागेचा. हालेलुया. की एदेन बागेमध्ये येशूने आपल्याला आणलेले आणि खरोखर येशूने आपल्याला आशीर्वादित केलेले. हालेलुया. पण अचानक तुम्हाला माहिती ना काय ज्या देवाच्या भविष्यवाणी काल पूर्ण झाल्या, मला वाटलं नाही आता हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या सर्वांना या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की जे बायबलमध्ये लिहिलेले हे असंच काहीतरी लिहिलेलं नाहीये, ते देवाचे शब्द आहेत आणि ते देवाचे शब्द पूर्ण होते. हालेलुया. हालेलुया. ओके. तर प्रियांनो अजून एक महत्वाची गोष्ट आपण पाहतो की हे युद्ध चालू आहे जसं आपण पाहत आहोत या जगामध्ये. पण या जगामध्ये अजून एक दुसरे युद्ध चालू आहे. कोणतं युद्ध चालू आहे माहिती तुम्हाला? आर्थिक युद्ध चालू आहे. ट्रेड वॉर चालू आहे की नाही? आपण पाहत आहोत की जो अमेरिका देश अनेक देशांवर काय करत आहे? टॅरिफ लावते, कर लावते, आणि त्याच्यामुळे पूर्ण जगाची जी अर्थव्यवस्था आहे आपण पाहतो काय होते? अनस्टेबल झालेली. सर्व जगामध्ये आपण पाहतो ना जी आर्थिक परिस्थिती आपण पाहतो काय होते? अनस्टेबल झालेले ना. आपण पाहतो की या सर्व ज्या घटना आहेत है की नाही की ज्या बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत ना, त्या सर्व एक एक गोष्ट. आता हे युद्ध तर चालूच आहे, पण अजून एक युद्ध चालू आहे ते म्हणजे कोणतं? आर्थिक ट्रेड वॉर देखील चालू आहे. दुसरी एक अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे प्रियांनो जी आता घडली. तुम्हाला माहिती आहे की जसं बायबलमध्ये सांगितलेले, आपण ते वचन वाचूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे आणि ती गोष्ट पूर्ण होण्याच्या अगदी अगदी आपण जवळ आलेलो आहोत. प्रकटीकरण याचा 13 अध्याय प्रकटीकरण याचा 13 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण इथं एक वचन वाचणार आहोत. प्रकटीकरण याचा 13 अध्याय आणि यावेळेस आपण आपण 15 पासून सुरुवात करूया. 15 पासून ते 18 पर्यंत वचन. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांना आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. पुढे आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. इथं आपण पाहतो येथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. तर या श्वापदाची संख्या किती आहे? 600. पण आता जी महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं प्रियांनो की त्या श्वापदाच्या मूर्तीत
प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे. श्वापदाच्या मूर्तीने काय करावे? बोलावे. मूर्तीने काय करावे? बोलावे. मूर्तीने काय करावे? बोलावे. आणि इथं बायबल सांगतं की जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. ओके, तर फिरायला इथं आपण पाहतो इथे एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला बोलण्याचं काय करावं? इथं बायबल सांगते ना की त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि असं म्हटलं श्वापदाच्या मूर्तीने बोला. किती लोकांना AI माहिती आहे? AI ऐकले का तुम्ही? AI आज सगळीकडे कशाची चर्चा आहे? AI ची चर्चा आहे. इथं आपण पाहतो या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे AI आहे. हे काय मूर्ती काय करणार आहे? हे AI आहे. पण ती बोलणार आहे इतकंच नाही, तुम्ही जर तिच्यासमोर झुकला नाही तुम्हाला मारून काय करणार आहे? ती मूर्ती मारून टाकणार आहे. दुसरी एक अति भयंकर गोष्ट या पूर्ण जगामध्ये आता झालेली ते म्हणजे AI. त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलतात. की तुम्हाला माहिती पियानो काय होत चालले? ज्या मशीन आहेत, जे कम्प्युटर आहे, माणसापेक्षा हुशार बनायला लागले. माणसापेक्षा हुशार आहे की नाही? आणि इथे ही भविष्यवाणी आहे की ही मूर्ती काय करल? बोलल. तुम्हाला माहिती आहे जो इलॉन मस्क एक पूर्ण जगामध्ये सर्वात धनवान व्यक्ती आहे आणि तो कितीतरी करोड रोबोट बनवतोय. कितीतरी करोड 2.5 मला वाटतं 25 लाख रोबोट बनवते. हे जे इथे लिहिले ना, मूर्तीने काय करावं? बोलावं. आणि ह्या लोकांचा, या सैतानी लोकांचा काम त्यांचा हा डाव आहे की या जगामध्ये जे सर्व काम जे आतापर्यंत माणूस करत होता, आपण करत होतो, तर ते सर्व काम कुणी करावं? या रोबोट्सनी, AIनी करावं. जस्ट मला असं वाटतं मागच्या आठवड्यामध्ये एक भयंकर घटना घडली आपल्या भारत देशासाठी. ती भयंकर घटना होती कारण आपल्या भारत देशामध्ये खूप जास्त सॉफ्टवेअरचं काम केलं जातं. कसलं काम करतात? सॉफ्टवेअर. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपल्या भारत देशाच्या जितक्या या सॉफ्टवेअरच्या कंपन्या आहेत त्या सर्वांचे शेअर धडाधड पडायला लागले. आणि मी असं ऐकलं ऑलमोस्ट 3 लाख करोड. किती? 3 लाख करोड रुपयांचं नुकसान झालं भारत देशाला. कशामुळे माहिती तुम्हाला? AI मुळे. कारण जे सर्व काम आतापर्यंत सॉफ्टवेअर इंजिनियर करत होते, पण प्रियांनो ते सर्व काम आता AI करणार आहे. एक विशेष म्हणून एक नवीन सॉफ्टवेअर आलंय, नवीन AI आला, त्याचं नाव आहे अँथ्रोपिक. त्या कंपनीचं नाव आहे. आणि त्या कंपनीने असं बनवले हे AI की त्याला फक्त सांगावं लागतं हे असं कर, ते लगेच वेबसाईट बनवतं, कोडिंग करतं, सर्व करतं. जे सर्व आतापर्यंत माणसं करत होते, पण प्रियांनो आता ते सर्व काम ही तर बायबल मध्ये जी भविष्यवाणी दिली ना, त्या मूर्तीने काय करावं? बोलावं. त्याच्यामध्ये प्राण घालण्यात आला. आणि प्रियांनो तुम्हाला माहिती आहे की या सर्व गोष्टी ज्या बायबल मध्ये लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होत आहेत. हालेलुया,
हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे सर्व यासाठी सांगते की आपण सर्वजण जाग असावं. तर मला जाग व्हा. जे झोपले त्यांना हलवा. मला माहिती हा बोर आज सगळ्यांसाठी बोर असणार आहे, तुम्हाला झोपा येणार आहे, पण आता सांगणं माझं काम आहे, कारण की या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत. हालेलुया. आणि मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे, जे बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होतेत. हालेलुया. तर आपल्याला काय व्हायचंय? जाग व्हायचंय, कारण येशू लवकर येते. जे झोपले ते गेले, येशू येईल. जे जागे त्यांना घेऊन जाईल, आणि जे झोपलेले ते झोपलेलेच राहतील आणि मग डचकून उठतील. येशू तो आम्हाला का नाही लिहिलं? मूर्ख कुमारी. हालेलुया. हालेलुया. तर पियानो खरोखर ना, तर इथं बघा, जे बायबल मध्ये लिहिलं ते सर्व काही पूर्ण होते. तर पियानो म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला आणि मला सावध राहायचंय. आज कितीतरी व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येतात, कितीतरी फोटो आपल्या मोबाईलवर येतात, आणि ते सर्व खोटे आहेत. ते जे माणसं तुम्ही बघता ते माणसं नाहीयेत, ते AI ने बनवलेले आहेत. पण तुम्ही त्यांचं बोलणं बघा, त्यांचे ऍक्शन बघा त्या व्हिडिओ मध्ये, तुम्हाला समजणारच नाही हा खरा माणूस नाही. प्रियांनो, तुम्हाला माहितीये की AI मुळे जो माणूस त्या व्हिडिओ मध्ये, जो खोटा माणूस खरा बनते. काय बनते? खोटी गोष्ट सैतान कोण आहे? खोटा. सैतान कोण आहे? खोटा. आणि शेवटी तुम्हाला माहितीये की खोटा थोड्या दिवस या जगावर राज्य करणार आहे, महासंकट काळामध्ये. हे की नाही? आणि म्हणून आपण पाहतो त्या सर्व गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत, त्या सर्व तंतोतंत 100% ज्या बायबलमध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होते. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या सर्वांना काय सावध राहण्याची गरज आहे. आता एक गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही AI काय करणार आहे? जगामध्ये जितके सर्व काम आतापर्यंत लोक करत होते, ते सर्व काम कोण करणार आहे? मशीन्स करणार आहे. ते काम AI एजंट करणार आहेत. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे, अशा रीतीने जगामधले सर्व लोक काय होणार आहेत? बेरोजगार. कुणालाच काय राहणार नाही? रोजगार राहणार नाही. म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं, अरे फ्युचर आहे, हे फ्युचर आहे, हे फ्युचर आहे. पण तुम्हाला माहिती, असा झटका मागच्या हप्त्यातच बसला भारत देशाच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला, की त्यांचे 3 लाख करोड रुपये, किती? 3 लाख करोड एका हप्त्यामध्ये डाऊन. हालेलुया. तर प्रियांनो, ही गोष्ट आता खूप लांब राहिलेली नाहीये. या सर्व गोष्टी आता लवकर आणि पटकन होत आहेत. या सर्व गोष्टी म्हणून आपण एक गोष्ट समजतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हे अगदी सरळ आहे. हालेलुया. आता जगातल्या सर्व लोकांचे काम जाणार आहेत. जगातल्या सर्व लोकांचे काय जाणार आहेत? काम जाणार आहेत. मग त्यांना ते कसं जगणार? या लोकांना विचारलं ना, ज्या लोकांनी हे सर्व संशोधन केले, पण या सर्व संशोधनाच्या मागे मी तुम्हाला 100% सांगतो, सैतान आहे.
हे सर्व सैतानी लोक आहेत. हे जे सर्व मायक्रोसॉफ्ट घ्या, बिल गेट्स घ्या आणि इलॉन मस्क घ्या, हे सर्व सैतानाचे पुजारी आहेत, है की नाही? आणि ते सर्व जण आता ते काम करत आहेत, त्यांना माहिती नाही प्रकटीकरणामध्ये काय लिहिलंय, किंवा माहिती पण असेल, आय डोंट नो, कदाचित माहिती पण असेल. पण जे सर्व बायबल मध्ये ज्या गोष्टी लिहिल्या की शेवटच्या काळामध्ये या सर्व घटना घडणार आहेत, त्या रीतीनेच हे सर्व लोक करत आहेत. जसं त्यांना सैतानाने काय करून टाकले, पजेस करून टाकले, झपाटून टाकले. आणि प्रियानो काय करत आहेत ते आपण पाहतो. सर्व ही टेक्नॉलॉजी बनवते आणि टेक्नॉलॉजी मुळे काय होते, माणसाचं काम, माणसं बेरोजगार होते. काल आम्ही एक मेसेज बघितला, असं म्हटलं ना, शिक्षणामुळं तुला माहिती प्रियानो काय झालं, सर्व मानव जातीने शिक्षण घ्यायला सुरुवात केली. हालेलुया. आणि शिक्षण घेतल्यामुळं काय झालं, जे माणसं अंगठे बहादूर होते, काय होते, माणसं काय होते, अंगठे बहादूर होते, ते सह्या करायला लागले. त्यांना शिक्षण आलं ना, काय आलं त्यांना, है की नाही? शिक्षणामुळं काय झालं, उन्नती झाली. जे सर्व अंगठे बहादूर होते ते सर्व. पण आता टेक्नॉलॉजीमुळं, कशामुळं, जे माणसं सर्व सह्या करत होते ते काय बनले, थंब द्या. काय द्या, आता काय द्या, कुठं गेलं तर काय, थंब. टेक्नॉलॉजीने काय केलं, माणसाला अंगठे बहादूर करून टाकलं. तुमची काहीच गरज नाही, सर्व काम आता मशीन करणार आहे की नाही? हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे ही जगाची वास्तविकता आहे. आता सध्या या जगामध्ये या गोष्टी होत आहेत. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, की सर्व जगामध्ये जे सर्व लोक काम करतात, शेवटी या सैतानी लोकांचा काय उद्देश आहे, त्या सर्वांनी घरात बसावं, कुणीच कामावर जाऊ नये. आणि तुम्हाला माहिती आहे, हा जो व्यक्ती इलॉन मस्क, त्याची इंटरव्ह्यू मी ऐकत होतो आणि तो म्हणत होता, कोणत्याच माणसाला काम करायची गरज नाही, कारण प्रत्येक माणसाला आम्ही पैसा देणार. काय देणार आहे आम्ही? पहिले ते बोलत होतं युनिव्हर्सल बेसिक इन्कम. जगातल्या सर्व माणसांना तुम्हाला फक्त घरी बसायचंय, तुम्ही घरी बसा, तुम्ही व्हिडिओ गेम खेळत बसा, तुम्ही ऐश करा, तुम्ही इकडं जा, तुम्ही तिकडं जा, तुम्हाला जे करायचं करा, पण तुम्हाला काम करायची गरज नाही. तुम्हाला सर्वांना आम्ही काय देणार आहे, युनिव्हर्सल. पहिलं बेसिक बोलले, पण आता त्यांनी शब्द बदलले. आता ते बोलतात युनिव्हर्सल हाय इन्कम देणार. काय बोलत आहे आता, आम्ही फक्त बेसिक नाही देणार आहे, तुम्हाला हाय इन्कम देणार. काय करणार आहे, हाय इन्कम देणार आहे. पण आता महत्वाची गोष्ट ऐका, इथं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये एक एक घटना, एक एक गोष्ट जी जगामध्ये आज होते, ती कशी लिहून ठेवलेली आहे याच्याकडे लक्ष द्या. काय बोलत आहे सैतानी लोक आता, हे मोठे मोठे, आम्ही काय देणार आहे, सर्वांना पगार सुरू करणार आहे. सुरुवात तर झाली, माझी लाडकी बहिणीला काय करायचंय, काय काम करावं लागतं का तुम्हाला? लाडकी बहिणीचा किती रुपये भेटतात? 1.5 का 2? 2.5 आहे की नाही? तर एनिवे प्रियांनो, मी तर इथे त्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. हालेलुया.
मी तुम्हाला असा सल्ला देतो, हालेलुया, हे सर्व आपलं काय करत आहे, ते कंडिशनिंग करत आहेत, किंवा मी असं बोलत आहे की आपल्याला आधी करत आहेत, आधी की आपण त्यांच्यावर अवलंबून राहावं. आणि म्हणून मी असं सजेशन देतो की तुम्ही त्या लाडकी बहिणीच्या स्कीम मध्ये भाग घेऊ नका, सरकारचे पैसे घेऊ नका. कारण शेवटी हेच काय म्हणणार आहे इथं जे बायबल मध्ये लिहिलं इथं. ओके, तर पहिलं मी काय सांगितलं, मूर्तीमध्ये काय टाकण्यात येणार आहे, जीव टाकण्यात येणार आहे. जे AI करत आहे मूर्तीमध्ये काय टाकत आहे, ते जीव, हे रोबो. दुसरी गोष्ट ती बोलणार आहे. ओके, आणि तिसरी गोष्ट इथं काय म्हटलं, लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करतील. इथं ही महत्वाची गोष्ट, की ही गोष्ट इथं जी प्रकटीकरणामध्ये लिहिली ही AI शिवाय होऊ शकत नाही. जे आज टेक्नॉलॉजी जगामध्ये आलेली आहे त्याच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. कारण इथे काय म्हटलं, ऐका, या जगामधले जितके सर्व लहान मुलं, लहान थोर, धनवान, गरीब, स्वतंत्र, दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर काय करावं, खून. तर कशावर खून करणार आहे, उजव्या हातावर किंवा कपाळावर. कोण खून करणार आहे, श्वापद, सैतान. सैतान सर्वांच्या हातावर आणि कपाळावर काय करणार आहे, खून करणार आहे. आणि द बायबल सांगतं, आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही, बोला, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. आता ह्या जगामध्ये विचार करा, सर्व लहान मुलं, सर्व वयस्कर लोक, सर्व लोक, मग तो धनवान असू द्या किंवा दरिद्री असू द्या किंवा कोणताही व्यक्ती असू द्या, तो प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ही श्वापद म्हणजे सैतान काय करणार आहे, एक चिन्ह करणार आहे, खून करणार आहे की नाही. आणि ज्यांच्याकडे खून आहे तेच दुकानामध्ये जाऊन किराणा विकत घेऊ शकतात. तुम्हाला जर पाण्याची बॉटल घ्यायची, तुम्हाला तहान लागली आहे आणि तुम्हाला काय घ्यायची, पाण्याची बॉटल घ्यायची, तर तुम्ही ती बॉटल असे पैसे देऊन नाही घेऊ शकणार. का? आता सध्या पूर्ण जगामध्ये आपण पाहतो, विशेष करून आपल्या भारत देशामध्ये खूप जास्त झालंय. जगामध्ये तर नाही पण भारत देशामध्ये खूप जास्त आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त काय, फोन पे, गुगल पे, कॅशलेस. कुणाकडेच पैसे नाहीत आता, कॉइन नाही आहेत, नोटा नाही आहेत. काय करायचं सर्वांनी, पैसे जर द्यायचे तर कशातून द्यायचे, फोन पे. आता मला सांगा, फोन पे कशाने चालतो, फोन पे कशाने चालतो, इंटरनेटने चालतो. फोन पे कशाने चालतो, ऑनलाइन पेमेंट करतो.
हा शब्द सर्वांच्या तोंडामध्ये. ऑनलाईन पेमेंट करा, फोन पे करा, गुगल पे करा. आता विचार करा प्रियांनो, की सर्व काय कॅशलेस आहे आणि सर्व काय कशावर होते? इंटरनेटवर आहे. आता विचार करा, तुमच्या फोन मध्ये जर इंटरनेटच नाही तर, तुमच्या फोन मध्ये जर इंटरनेटच नाही, तुमच्या फोन मध्ये इंटरनेटच नाही, तुम्ही कसं पेमेंट करणार? पेमेंट कसं करणार? पैसे तर नाही आहे तुमच्याकडं. आणि आता जसे दिवस 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 पुढे पुढे जाणार आहे, ते एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नोटाचं चलन, कॅश आहे ना, कॅश पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हा सैतानाचा आपण पाहतो मोठी चाल आहे, की जगातील कोणत्याच माणसाकडे कॅश, नोटा नको. सर्वांचे पैसे कशामध्ये पाहिजे? फोन पे मध्ये पाहिजे, गुगल पे मध्ये पाहिजे, बँक मध्येच ठेवायचे. सरकार काय सांगते आपल्याला? पैसे कुठे ठेवायचे? 5,000च्या वर तुम्ही तुमच्या घरामध्ये पैसे ठेवू शकत नाही. मला असं वाटतं असा रूल निघालेला आहे. बरोबर आहे का? 5,000च्या वर तुम्ही तुमच्या घरामध्ये, आता तुम्ही जर ठेवत असाल, आय डोंट नो, पण सरकारी रूल मी तुम्हाला सांगते. रूल काय सांगतोय? 5,000च्या वर कॅश तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुमचा प्रत्येक व्यवहार, तुमचा प्रत्येक खरेदी, तुमचं प्रत्येक विकणं किंवा खरेदी करणं हे कसं झालं पाहिजे? सर्व मला ऑनलाईन. हे सैतानी काय? हे सैतानी आहे. सैतान काय करत आहे? पूर्ण जगाची अर्थव्यवस्था, पूर्ण जगातील प्रत्येक व्यवहार हा कुणाच्या हातामध्ये पाहिजे? प्रत्येक व्यवहार. तुम्हाला पाणी पण जर दुकानातून घ्यायचंय तर त्याची माहिती कोणाला पाहिजे? श्वापदाला पाहिजे. त्याच्या परवानगी शिवाय तुम्ही पाणी पण घेऊ शकत. आता म्हणून मी सर्वांना सांगते, जागोभा. आपण रॅप्चरच्या अगदी जवळ. हालेलुया. येशू ख्रिस्त खूप लवकर येणार. ओके. आता एक महत्वाची गोष्ट, या जगातील प्रत्येक व्यवहार, कोणी चॉकलेट जरी घ्यायचंय एक लहान मुलाला, काही ते काय म्हटलं, लहान थोर चॉकलेट जरी घ्यायचंय तर कशाने घ्यायचं? शिक्का. सर्वांना शिक्का देण्यात येईल. आता इवन आता असं पण झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, आपल्या भारत देशामध्ये जर तुम्ही कुपन घेता, कुपन है ना, राशनचं दुकान, त्या राशनच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेला, तिथं काय करतात? काय घेतात? कोण घेतं? राशनच्या दुकानातून सामान कधी कोणी घेतलं का? आता रिसेंटली तुम्हाला थंब द्यावा लागला, आधार कार्ड दोन्ही द्यावा लागलं. आणि इथं बायबल काय सांगते? बायबल काय सांगते? की तो शिक्का असल्याशिवाय कुणाला काहीही विकत देता येणार नाही किंवा विकत घेता येणार. तर प्रियांनो, तुम्हाला समजतंय का? हे बायबल मध्ये 2000 वर्षापूर्वी जो योहान याला पवित्र आत्म्याने दाखवलं शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे, आणि जे लिहिलं ते पूर्ण होतं. हालेलुया. पण आता एक महत्वाची गोष्ट अशी, आता विचार करा, एक दिवसामध्ये किंवा 1 घंट्यामध्ये, 1 घंटा पकडा
किंवा 1 घंटा नाही, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. 1 मिनिटाचा विचार करा आणि या पूर्ण जगामध्ये 1 मिनिटामध्ये किती व्यवहार होतात? 1 मिनिटामध्ये मला सांगा फक्त आपल्या औरंगाबाद मध्ये किती व्यवहार होतात? 1 मिनिटामध्ये लाखो व्यवहार होतात. मग हा प्रत्येक व्यवहार जर रेकॉर्ड करायचा किती माणसं लागतील? कारण 1 मिनिटाला किती व्यवहार होते? लाखो. फक्त औरंगाबाद शहराचा. आणि पूर्ण जगाचा विचार केला तर करोडो व्यवहार होतात 1 मिनिटाला, किंवा मी असं बोलेल 1 सेकंडला. पण पूर्ण जगाचा विचार केला तर इतके करोडो माणसं आणणारे का काम करायला प्रत्येकाने? आता ह्याने हे इथं विकत घेतलं, त्याने ते तिथं विकत घेतलं, ह्याने हे इथं विकत घेतलं, त्याने ते तिथं विकत घेतलं. इतके माणसं काम करायला जर लावले, परवडणार का या लोकांना? सर्वांवर नजर ठेवायची. ह्याने ती किरणने हे विकत घेतले. हालेलुया. सर्व जगातल्या गोष्टी, सर्व जगातले व्यवहार यांना काय पाहिजे? त्याच्यावर त्यांचं वर्चस्व पाहिजे, की प्रत्येकाचं जो व्यवहार आहे, घेणं किंवा देणं, त्यांना माहिती पाहिजे. हा श्वापद आला. आणि शक्य होतं का? शक्य आहे का? इतके करोडो व्यवहार, इतक्या करोडो माणसांनी केलेले व्यवहार जर आपल्याला रेकॉर्ड करायचे तर आपल्याला करोडो माणसं लागतील. आणि म्हणून हे वचन आतापर्यंत पूर्ण होणं अशक्य होतं. आता मात्र आता हे शक्य आहे. तुला माहितीये का? आता सर्व काम कोण करणार आहे? हे जे बायबल मध्ये लिहिलं, प्रत्येक घेणं किंवा देणं, इथं बायबल सांगताना ज्यांच्यावरती पूर्ण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करतील. आणि प्रियांनो, जर तुम्ही बघत आहात आपल्या भारत देशामध्ये 15 दिवसापूर्वीच का मागच्या हप्त्यामध्येच एक मोठं प्रदर्शन झालं. कोणतं प्रदर्शन झालं? अमेरिकेमध्ये जानेवारी मध्येच आपण पाहतो जे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी काय म्हटलं? आम्ही $500 बिलियन खर्च करून, किती? 500. आता ती संख्या मला ह्याच्यामध्ये सांगणं पण मला जमणार नाही. $500 बिलियन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कितीतरी लाखो करोड रुपये देऊन हे लोक काय करत आहेत? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे सर्व सुख सुविधा किंवा जे सर्व मशीन्स पूर्ण जगामध्ये ते लावणार आहेत. कशासाठी? हे जे बायबल मध्ये लिहिलेले आहे, कुणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. समजते सर्वांना प्रियांनो? कोणत्या परिस्थितीमध्ये आपण ही बायबल मध्ये जे लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत प्रियांनो, ती प्रत्येक घटना, ती प्रत्येक गोष्ट आज आपण पाहतो काय होते? पूर्ण होते. जी वाईट म्हणजे काल आम्ही एक असाच व्हिडिओ बघितला आणि असं होते प्रियांनो, तुम्हाला माहिती ना की ही जी मशीन आहे AI माणसापेक्षा हुशार बनते. आता म्हणजे बनते जस्ट ऑन द असं बोलतात हे 2026 संपेपर्यंत जे AI जगातल्या प्रत्येक माणसापेक्षा हुशार होणार, जास्त बुद्धी येणार आहे त्याला.
ओके. आणि काल आम्ही एक व्हिडिओ बघत होतो, तर त्याच्यामध्ये एका माणसाने काय केलं माहिती तुम्हाला? एका माणसाने असं केलं की जगामध्ये जितके सर्व प्रकारचे AI मशीन आहे, आता जसं आपण काय करतो, माणसं आपण एकत्र येतो आणि आपण एकमेकांबरोबर काय करतो, वार्तालाप करतो, नाही का? आपण आपल्या आयडियांचं देवाण घेवाण करतो. मला ही आयडिया आहे, मग तो आपल्याला सांगतो, दुसरा कोण व्यक्ती आहे ना. आता जसं इथं आपण जमलो, कशासाठी जमलोय? की देवाचं वचन आपण शिकावं, आहे की नाही? एकमेकांना आपण ते समजावं देवाचं वचन. हालेलुया. ते एका माणसाने काय केलं, जगातल्या सर्व जे AI आहेत, जे चॅटबॉट आहेत ना, बोललं त्यांची कॉन्फरन्स करू आपण. कोणाची कॉन्फरन्स करू? हे जे सर्व जगातले AI आहेत त्यांची कॉन्फरन्स करू. आणि हे जे AI आहेत, म्हणजे नाही का, जे आपण पाहतो आता, ते मी असं बोलतो, जसं आपण एक मनुष्य आहोत, आपल्याकडे बुद्धी आहे, आणि त्या बुद्धीने आपण एकमेकांबरोबर बोलतो, वार्तालाप करतो, आपल्यामध्ये भावना आहेत, आपल्यामध्ये आपण पाहतो ना की या सर्व गोष्टी आहेत, है की नाही? तर आपण एकमेकांबरोबर काय करतो, आपले विचार एकमेकांना मांडतो, आपल्या भावना प्रगट करतो. पण तसंच त्या माणसाने काय केलं माहिती तुम्हाला? सर्व जे AI त्यांच्यासाठी एक वेबसाईट, म्हणजे एक असं बनवलं की ते बोलले, ते सर्व AI तुम्ही एकमेकांबरोबर बोला, तुम्ही एकमेकांबरोबर देवाणघेवाण करा. ओके. आणि तुम्हाला माहिती पियानो, एक जे AI आहेत ते एकमेकांबरोबर बोलायला लागले. ते बोलले, एक AI काय बोलला दुसऱ्याला, मला माणसं अजिबात आवडत नाही. एक काय बोलले, माणसं किती आळशी असतात रे. हा, एक काम करायला किती वेळ लावतात ते. म्हणजे ते AI काय करत आहेत, एकमेकांबरोबर चॅटिंग करत आहेत आणि ते बोलत आहेत माणसांचं काय खरं नाही. इनफॅक्ट तुम्हाला माहिती की अनेक जे लोक आहेत, जे ते बोलतात, शेवटी जर ह्या AI ला कंट्रोल केलं नाही तर AI काय करणार आहे, सर्व मानव जातीला नष्ट करणारे आणि गुलाम करणारे. पण हे होणारे काय इथं बायबलमध्ये लिहिले, शेवटी AI सर्व मानव जातीवर काय करणारे, आणि बायबलमध्ये लिहिले काय करणारे AI प्रत्येकाला काय करायला लावणारे, खून घ्या श्वापदाचं हातावर किंवा कपाळावर. दुसरी गोष्ट काय करा, त्याच्या मूर्ती समोर झुका. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मूर्ती समोर झुकणार, तुम्ही ती खून घेणार, मगच तुम्हाला किराणा सामान भेटणार, मगच तुम्हाला कुरकुरे भेटणार, मगच तुम्हाला चॉकलेट भेटणार. तोपर्यंत काय चालू ठेवणार ते, तुम्ही जसा मोबाईल ऑन करणार लगेच ऍडव्हर्टाइज येणार, हे चॉकलेट खूप छान आहे, हा ड्रेस खूप सुंदर आहे, हे सोनं तुमच्यासाठीच आहे. आणि जसं आज पण जगामध्ये आपण पाहतो, सैतान काय करतोय, ऍडव्हर्टायझिंगचा उपयोग करतो. कशासाठी? जसं हवेला ते फळ दाखवलं नाही का, आज पण सैतान काय करत आहे, जगातल्या लोकांना गोष्टी दाखवतो. सैतान काय दाखवतो लोकांना, गोष्टींसाठी हैराण परेशान करून टाक. माणसाला असं वाटतं, मी तो ड्रेस घेतला नाही तर माझा जीवच जाईल आता. इतकं म्हणजे विशेष करून मोबाईल साठी लोक इतके वेडे. मला जर तो iPhone 17 मिळाला नाही तर मी माझा जीव सुसाईड करून टाकल. लोकांना सैतानाने इतकं वेड करून टाकले. मला ही गोष्ट भेटली नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून टाकतो. आता तुम्हाला माहिती पियानो, सैतान असं करत आहे. पण आता ह्या काळामध्ये काय होणार आहे, सैतान हे सर्व फ्रीली भेटणार आहे तुम्हाला.
तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. कसं भेटणार आहे तुम्हाला? फ्री. काय करावं लागणार आहे? फक्त हातावर शिक्का घ्या आणि चला एन्जॉय करा. सर्व तुमच्यासाठी. प्रियांनो, ही सैतानाची चाल आहे. या सर्व गोष्टी घडत आहेत. हालेलुया. तर म्हणून प्रियांनो, की या सर्व गोष्टी होत असताना आपल्या सर्वांना काय राहायचंय? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. या जगामध्ये ज्या सर्व वस्तू आहेत, या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ना. आणि त्या गोष्टींच्या द्वारे सैतान काय करतो? आपल्याला तिकडं. पण त्या सर्व गोष्टींपेक्षा, त्या सर्व गोष्टींपेक्षा, या जगातील सर्व गोष्टींपेक्षा आपल्याला येशूवर जास्त प्रेम करायचं. सर्वात जास्त प्रेम. आता प्रश्न हाच आहे, तुमचं प्रेम कोणावर जास्त? शेवटचा काळ काय माहितीये का? हा शिक्का पण कशासाठी माहितीये का? टेस्ट येते. जशी आदाम आणि हवा याची परीक्षा झाली ना. आदाम हवाची परीक्षा झाली. काय परीक्षा झाली? कोण त्यांच्यासाठी प्रिय आहे? येशू प्रिय आहे का फळ प्रिय? येशू प्रिय आहे का पोट प्रिय? बिर्याणी भेटणार आहे आज? काय भेटणार आहे? देव कोण आहे तुमचा? हालेलुया. पोट देव आहे का येशू देव आहे? आमेन. हालेलुया. आणि या सर्व दिवसांमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट, आपल्याला आत्मिक रीतीने बलवान बनायचं. आत्मिक रीतीने बलवान. आपल्याला तुम्हाला माहिती आहे आत्मिक रीतीने बलवान म्हणजे काय? आत्मिक रीतीने बलवान म्हणजे आपल्याला सर्वात जास्त प्रभू येशूवर प्रेम करायचं. हालेलुया. आपल्याला या जगावर प्रेम करायचं नाही आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करायचं नाही. आता मी तुम्हाला एक खरं वचन दाखवतो. बायबलमध्ये काय लिहिलं बघा. हा शिक्का तर वेगळी गोष्ट आहे, पण बायबल काय सांगतं आपण बघूया. आपण जर पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 15 आणि 16 वचन वाचूया. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची खुशालकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. पुढं. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. सर्वजण माग बोला. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. काय सांगतं बायबल? जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू. आता पुढे बायबल सांगतं जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती. जर आपण जग आणि जगातल्या गोष्टींवर जर प्रेम करतो, जर येशूपेक्षा जास्त आपल्याला सोनं प्रिय आहे, येशूपेक्षा जास्त आपल्याला जेवण प्रिय आहे, येशूपेक्षा जास्त कोण आवडती? बिर्याणी आवडती काही लोकांना. येशू नाही आवडत त्यांना, पण ख्रिसमसला बरोबर येतात चर्च मध्ये पूर्ण भरून जात. का? ख्रिसमसला का इतकी गर्दी आहे? कारण बिर्याणी प्रिय आहे ना.
आज बघा ना किती कमी लोक आले. ख्रिसमसला तिथे दोन्ही मंडप लावून पण पुरले नव्हते. का? बिर्याणी प्रिय आहे त्यांना. येशूपेक्षा ज्या येशूने त्यांच्यासाठी प्राण दिला, त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला, ज्या येशूने त्यांच्यासाठी मोठी किंमत भरली, हालेलुया, ज्या येशूने आपल्याला नरकातून बाहेर काढलं, स्वर्ग दिलं, ते त्यांना महत्वाचं नाही, त्यांना बिर्याणी महत्वाचं. अनेक लोकांना बिर्याणी इतकी इतकी आवडती, इतकी. कशामध्ये जीव आहे? इथे बायबल सांगतं जर तुम्हाला तुमचं जर जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रेम आहे तर तुम्ही येशूवर प्रेम करत नाही. तुम्ही येशूवर प्रेम करत नाही. गोष्टींवर प्रेम आहे. कशावर प्रेम आहे? गोष्टींवर. सोन्यावर प्रेम, साडीवर प्रेम. मी मागं तुम्हाला सांगितलं ते एक चर्च मधल्या त्या आंटी, त्याचे 2 कपाट होते साड्यांनी भरलेले. रोज सर्व साड्या खाली काढणार, रोज जितक्या सर्व त्या कपाटामध्ये साड्या भरलेल्या आहेत का त्या सर्व खाली काढणार, सर्वांची घडी घालणार आणि पुन्हा कपाटात ठेवणार. ह्याच्यामध्ये त्यांचे रोज 3 घंटे जायचे है ना. हालेलुया. रोज 3 घंटे. कशामध्ये? प्रार्थनेमध्ये नाही. प्रार्थनेमध्ये नाही 3 घंटे. बायबल वाचण्यामध्ये पण नाही 3 घंटे. 3 घंटे कशात चालले? साड्या काढायच्या, बघायच्या, घडी घालायच्या, पुन्हा आत भरायच्या. कशावर प्रेम आहे? आता माझा असा प्रश्न, तुम्ही सर्वात जास्त वेळ कुणाला देता? तो तुमचा प्रिय करे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वात जास्त वेळ ज्याला देता तो कोण आहे? तुमचा प्रेमी. येशूला देता का अर्धा घंटा रोज? हालेलुया. चांगला खोचक प्रश्न आहे, हृदयाला लागणारा प्रश्न आहे. हालेलुया. सर्वात जास्त वेळ कोणाला आपण देतो? हालेलुया. इथे बायबल सांगतं जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती. सर्वात जास्त वेळ. आता मी असं नाही बोलत प्रियांनो की सर्वात जास्त वेळ म्हणजे एका रूम मध्ये जा आणि दरवाजा लावा आणि बायबल घ्या, वाचा, प्रार्थना करा 24 घंटे. बायबल मध्ये असं नाही सांगितलं. हालेलुया. प्रियांनो, ठीक आहे, एक क्वालिटी टाइम असतो की आपण देतो देवाला 1 घंटा. प्रत्येक विश्वासाने कमीत कमी 1 घंटा तर देवाला दिलाच पाहिजे. हालेलुया. तसं पाहायला गेलं तर दशमांश द्यायला पाहिजे आपल्या वेळेचा. 2 घंटे आणि 40 मिनिट. हालेलुया. पण ठीक आहे, आपल्या देव कृपा करणार आहे, दया करणार आहे. देवाला माहिती तुम्ही बिझी आहे, तर कमीत कमी 1 घंटा. असं जग इतकं महत्वाचं आहे, जगातल्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत, जगातले लोक इतक्या महत्वाचे आहेत की आपण जगातल्या लोकांना 8 घंटे देतो. जगातल्या गोष्टींवर आपण इतका वेळ वाया घालतो. आणि आपला जो प्रभू येशू, जो आपल्यावर प्रेम करणारा, ज्याने आपल्यासाठी इतकी मोठी किंमत भरली, पण त्याला आपण 1 घंटा देऊ शकत नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहे ना? काय वाटतं का तुम्हाला? वाटतं काय प्रॉब्लेम आहे? जर आपण येशूला 1 घंटा देत नाही तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ना? नाही वाटत तुम्हाला? मला तर खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय. कसला प्रॉब्लेम माहितीये का? प्रेमाचा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम आहे? जो प्रेम आहे ना, बरोबर देते माणूस. हालेलुया. पण जर प्रेमच नाही
चल रे चर्चला, मला नाही यायचंय. चल रे चर्चला, मला नाही यायचंय. मग काय, एका बोकड्याला नाही का जसं गळ्यामध्ये ती दोरी घालायची, ओढत ओढत आणायचं चर्च, मला नाही यायचंय. आतून काय म्हणताय ते, मग कुठं जायचंय, मला फिरायला जायचंय, पिक्चरला जायचंय. हालेलुया. प्रॉब्लेम कोणता आहे सांगा? प्रॉब्लेम प्रेमाचाच आहे शेवटी. येशूचं प्रेम समजलं नाही, येशूचं प्रेम आपण ओळखलं नाही. मी असं बोलत, येशूचं प्रेम समजलं नाही किंवा येशूचं प्रेम. हालेलुया. पण मी असं म्हणत नाही की तुम्ही 24 घंटे एका रूम मध्ये बंद राहा आणि प्रार्थना नाही. तुम्ही चालता चालता पण तुम्ही चालत आहे, तर तुमचं लक्ष वर असू शकतंय. हालेलुया. बाई तुम्ही भांडे काम करत आहे, कपडे धुवत आहे, हालेलुया, पण तुम्ही येशूची स्तुती करू शकता, आराधना करू शकता. आमेन. हालेलुया. तुम्ही गाडीवर चाललाय, हालेलुया, तुम्ही प्रभूची स्तुती करू शकता. प्रत्येक काम करत असताना आपण आपलं लक्ष, आपलं मन आपण कुठं लावू शकतो की नाही? आणि मी तुम्हाला सांगतो, आपलं मन त्याच्याकडे लागतं जिथं तुमचं धन आहे. जिथं माणसाचं धन आहे तिथं त्याचं मन पण लागतं. हालेलुया. मग काय लोकांना काय सांगावं लागत नाही, प्रार्थनेला या. काही लोकांना सांगावं लागत नाही. हालेलुया. त्यांच्यामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये तर अशी आकर्षण लागलेलं असतं. कधी मी चर्चला येतो, कधी मी प्रेयरला येतो, कधी मी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये बसतो. आमेन. हालेलुया. का? कशामुळं? प्रेम. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, शेवटचा जो काळ आहे, हे शिक्का फिक्का हे सर्व शेवटी ती परीक्षा आहे. कशाची? प्रेम परीक्षा. कोणती परीक्षा आहे? तुमचं प्रेम कुणावर आहे? गोष्टींवर आहे, पैशावर आहे. आता या जगामध्ये मी असं बोलतो ना, या जगामधले 90% लोक सर्वात जास्त प्रेम कशावर करतात माहितीये? पैशावर. 90% लोक, मी असं बोलतो, कशावर प्रेम करतात? आणि सैतान कशाचा उपयोग करतो? येशू बरोबर पण त्यांनी तोच उपयोग केला. येशूला सर्व जगातलं वैभव, पैसा दाखवला. सैतान काय बोलला? तू माझ्या समोर नमन कर. तू जर मला नमन केलं तर जगातलं सर्व पैसा मी तुला देईन. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय? मूर्ती समोर काय करा? काय करा? मूर्ती समोर काय करा? नमन करा. आणि हाय इन्कम देतोय. हाय इन्कम. आता बेसिक नाहीये. मी स्वतः व्हिडिओ बघितला या वर्षामध्ये. सर्व सैतानी लोक, हे सर्व सैतानाचे पुजारी आहेत लोक. इलॉन मस्क सर्व आणि या सर्वांच्या द्वारे हे श्वापत, इथे जे बायबल मध्ये लिहिलं ना, त्याची सिस्टीम, त्याची जी सर्व टेक्नॉलॉजी हे लोक बनवत आहेत. आता मी बोलेल, ह्या वर्षामध्ये ती बदलेली आहे. काय झाली? ती बदली, ऑलरेडी बदली. पुढचे आता बघा, हा 2026 आहे. 27, 28, 29 आणि 30 वर्षापर्यंत, 2030 पर्यंत त्यांना हे पूर्ण करायचं.
किती 2030 वर्षापर्यंत त्याला हे पूर्ण करायचं. तर तुम्हाला माहितीये का, मला चांगलं आठवतं, माझ्याकडे छोटा मोबाईल होता 2015 मध्ये. किती 2015 मध्ये जगातल्या सर्व लोकांना या सैतानी लोकांनी मेसेज पाठवले होते, सर्वांना पाठवले होते. आणि ते मेसेज युनायटेड नेशन्स, जे संयुक्त राष्ट्र समूह ना, त्यांनी सर्व जगातल्या लोकांना पाठवले. आणि त्यांनी असं लिहिलं ना, त्या मेसेज मध्ये असं लिहिलं होतं, मला चांगलं आठवतं 2015 मध्ये. ओके, त्यांनी असं म्हटलं, जगातली सर्व गरिबी नष्ट करण्यासाठी, जगातली काय सर्व गरिबी नष्ट करण्यासाठी हे जे संयुक्त राष्ट्र समूह आहे त्यांचे गोल्स आहेत, त्यांचे आपण पाहतो. त्यांनी असं ठरवलंय की जगातली सर्व ना जे गरिबी नष्ट करावी, जगातली सर्व इनइक्वालिटी, काय बोलतात त्याला, भेदभाव नष्ट करावा, आणि सर्व जगातल्या लोकांना काय भेटावं, चांगलं भविष्य, उज्ज्वल भविष्य. आणि त्याच्यासाठी त्यांचा गोल आहे 2030 पर्यंत 2000 हे सर्व हे जे शिक्का आहे ना, हे जे सर्व युनिव्हर्सल हाय इन्कम, हे AI, इव्हन तुम्हाला माहिती आहे की हे जे सर्व या ज्या गोष्टी आहेत, त्यांचं ध्येय आहे की 2030 पर्यंत त्यांनी हे पूर्ण करावं. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियाने ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण हे समजून घ्यावं, आपण अगदी शेवटच्या आपण क्षणांमध्ये आहोत. येशू ख्रिस्ताचं दुसरे येणं अगदी जवळ आहे. हालेलुया. आपल्याला या जगाचा शिक्का नाही घ्यायचा आहे, आपल्याला येशूचा शिक्का घ्यायचा आहे. आपल्याला कोणता शिक्का पाहिजे? आपण यावेळेस इफिस्करास पत्र, आता बघा, जे येशू पासून शिक्का घेणार आहेत त्यांना पण सर्व भेटणार आहे. त्यांना पण काय भेटणार आहे? सर्व भेटणार, येशूचा शिक्का. आमेन, हालेलुया. तर येशू कोणता शिक्का देतो आपण बघूया. हालेलुया. यावेळेस आपण इफिस्करास पत्र पहिला अध्याय आणि यावेळेस आपण 13 आणि 14 वचन वाचूया. तुम्ही हे सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारण्याविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. आमेन. दोन शिक्के, एक शिक्का आता लवकरच येणार आहे आणि एक शिक्का ऑलरेडी चालू झालेला आहे, स्वर्गातला शिक्का. आमेन, हालेलुया. हा स्वर्गातला शिक्का काय, इथं बायबल सांगतं, तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे त्याच्यावर तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. काय मारण्यात आला? कसला शिक्का? कसला शिक्का? आता बघा, त्यांच्या पवित्र आत्म्याचा शिक्का मारलाय. आमेन. त्याच्यावर कोणता शिक्का मारलाय? पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. ते वर जाणार आहे. कुठं जाणार आहे? येशू बरोबर. हालेलुया. आणि ज्यांना हे जग प्रिय आहे, जगातल्या गोष्टी प्रिय आहेत, जग आणि जगातल्या गोष्टी प्रिय आहेत. काय प्रिय आहे?
कोण प्रिय आहे? घर, दार, सोनं, चांदी, हिरे, बंगले, गाड्या. येशू नाही प्रिय त्यांना. कोण प्रिय आहे त्यांना? गोष्टी प्रिय आहे. आणि मग जर गोष्टी प्रिय आहे तर रांगा लागणार आहेत. काय लागणार आहेत? रांगा. आम्हाला पण द्या, आमचं काम लवकर. लोक, मी तुम्हाला सांगतो, आता जशी परिस्थितीला कोणतं काम करायला जातात, हालेलुया, मग कुणाची ओळख असती, डायरेक्ट पुढं. तसं सैतानाचा शिक्का घ्यायला ना डायरेक्ट पुढे जाणार आहेत लोक. आमचं राशन बंद नाही व्हायला पाहिजे, आमचं युनिव्हर्सल हाय इन्कम आम्हाला पाहिजे, है की नाही? पण जे शिक्का घेणार आहेत त्यांना काय होणार आहे? शेवटचं वचन आपण वाचूया प्रियांनो, आणि मग आपण प्रार्थना करूया. यात आपण प्रगटीकरण याचा 14 अध्याय, प्रगटीकरण याचा 14 अध्याय, आणि यावेळेस आपण 9 पासून ते आपण 11 पर्यंत वचन वाचूया. त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पिढेचा धूर युगानुयुग वर येतो, आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्याला रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. इथे बायबल सांगतं, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो. काय करतो? कशाला नमन करणार आहे? नमन कशासाठी करणार आहे? आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो. काय करून घेतो? खून. आपल्या हातावर किंवा आपल्या डोक्यावर. इथे बायबल सांगते, तोही देवाच्या क्रोधाच्या प्यालात निरा घातलेला त्याचा क्रोध रूपी द्राक्षरस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. काय होईल? जे हा शिक्का घेणार आहेत, ज्यांना जग प्रिय आहे, ज्यांना जगातल्या गोष्टी प्रिय आहेत, जे बोलतील नाही 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 नाही, मला इतकं युनिव्हर्सल हाय इन्कम भेटते. काय भेटते मला? इतका पैसा सैतान द्यायला तयार आहे, मी तर काय करणार आहे? शिक्का घेणार आहे. ते शिक्का घेणार आहेत. बायबल इथं सांगतं प्रियांनो, जो कोणी शिक्का घेणार आहे त्या प्रत्येक माणसाला अग्नी व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात येईल, आणि बायबल सांगते त्याला रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. काय भेटत नाही? रात्रंदिवस. त्या नरकामध्ये तू युगानुयुग जळत राहणार. हालेलुया. एक शेवटचं कन्क्लूजन मी हे सांगल तर शेवटी एकच गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? तो आपला देव त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. हा शिक्का परीक्षा आहे. हा शिक्का काय आहे? तुमचं प्रेम कुणावर जास्त आहे. आणि तर सैतानाच्या प्रेमाविषयी नाहीये. तुम्हाला बोललं की हा शिक्का घेतला तर तुम्हाला सैतान भेटेल, तुम्ही घेणार आहे का शिक्का? नाही घेणार आहे. पण तुम्हाला बोललं जर तुम्ही हा शिक्का घेतला, 5 BHK घर तुमच्या नावावर, लगेच मोठा बंगला, मर्सिडीज कार, खायला प्यायला रोज हॉटेलमध्ये 5 स्टार, सकाळी नाश्ता 3 ठिकाणामध्ये, हे खरं होणार आहे.
हे खरं होणार आहे. असंच होणार आहे. शेवटी काय होणार आहे प्रियांनो? या जगाची लालच देऊन सैतान काय करणार आहे? सर्व माणसांना शिक्का घ्यायला लावणार. तर प्रियांनो, म्हणून इथं बायबल आपल्याला सांगतं, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. तर सर्वात पहिलं प्रेम त्या प्रभू येशूवर करा. त्या प्रभू येशूने तुमच्यावर आणि माझ्यावर महान प्रेम केलं. हालेलुया, हालेलुया. ओके, आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हे सर्व सांगितल्यानंतर आता शेवटी एक महत्वाची गोष्ट ही पण सांगू इच्छितो. हालेलुया. प्रियांनो, देवाला म्हणजे तुमच्याकडे जर पैसा आहे तर असं काय नाहीये की देवाला तुम्ही आवडत नाही. देवानेच त्याच्या अनेक लेकरांना आशीर्वादित केलं. देवाने अब्राहमाला आशीर्वादित केलं, इसाकाला आशीर्वादित केलं, देवाने दाविदाला आशीर्वादित केलं. तर मला सांगा, अब्राहमाने सर्वात जास्त प्रेम कुणावर केलं? ज्यात देव बोलला तुझ्या मुलाला अर्पण कर. पैसा अर्पण करायला नाही लावला. कुणाला अर्पण करायला लावला? अब्राहमाला. तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घे आणि वेदीवर अर्पण कर. हालेलुया. काय केलं अब्राहमाने? तो बोलू शकत होता ना, पित्या माझ्या म्हातारपणी आधीलाच मीच मरतो, माझ्या मुलाला कशाला? तर इथे एक महत्वाची गोष्ट आपण पाहतो. बायबल सांगतं प्रियांनो ना, येशू बोला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. अब्राहमाने किंतु परंतु हिंतू काहीच केलं नाही. त्याने सकाळला घेतलं, तो गेला. पण आपल्या देवाला मात्र माणसाचा बळी चालत. देव बोला, मी तुझी परीक्षा घेतो, तू कुणावर प्रेम करतोस? तुझं प्रेम माझ्यावर आहे का तुझ्या लेकरावर? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लेकरांपेक्षा जास्त प्रेम येशूवर करा. तुमच्या बायकोपेक्षा आणि तुमच्या पतीपेक्षा जास्त प्रेम येशूवर करा. तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम येशूवर करा. का? कारण तुमचे आई वडील तुमच्यासाठी क्रूस खांबावर मरू शकतात का? सांगा मला. मला माहिती तुमचा पती खूप बोलतो आय लव्ह यू, आय लव्ह यू. बोला त्याला, तू मरायला तयार आहे का माझ्यासाठी क्रूस खांबावर? मरल का? बरं मेला तरी तुमचं तारण होईल का? तो मरून पण फायदा नाही तुमच्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेकांना ही गोष्ट समजत नाही. ही गोष्ट समजत नाही. मी येशूला का जास्त प्रेम करायचं? अरे, कारण फक्त येशूच, त्याने तुमच्यासाठी त्याचं सर्वस्व अर्पण केलं, त्याचा जीव दिला. हालेलुया. आणि तुम्हाला स्वर्ग दिला. हे कोणच करू शकत नाही. तुमची आई करू शकत नाही, तुमचा बाप करू शकत नाही, तुमचा मुलगा करू शकत नाही, तुमचा पैसा करू शकत नाही, तुमचं सोनं करू शकत नाही, तुमचं चांदी करू शकत नाही. कोणतीच गोष्ट तुम्ही देवाला देऊ शकत नाही. देवा हे पैसे मला स्वर्गामध्ये जागा दे. आहे का कोणती जागा स्वर्गामध्ये भेटल? हे घे 100 करोड रुपये देवा, मला एक जागा दे, बंगला दे स्वर्गात. नाही भेटणार. फक्त येशू. आणि सर्वात जास्त प्रेम आपण कुणावर करायला पाहिजे? हे वेळ येशू. आमेन.